जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला बहुजन समाजाचा विशाल मोर्चा। ओबीसी जनगणना, यूजीसी कायदा व शिक्षक पात्रता परीक्षेबाबत मोर्चा होता हा मुद्दा। ही बातमी आहे जामनेर प्रतिनिधी राहुल सपकाळे यांच्याकडून। जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर दिनांक 23/3/2026 रोजी सोमवारी भारत मुक्ती मोर्चा व राष्ट्रीय पिछड़ा ओबीसी वर्ग मोर्चा या सामाजिक संघटनांच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। सदर मोर्चा हा ओबीसी जनगणना, यूजीसी कायदा व शिक्षक पात्रता परीक्षेबाबत आयोजित करण्यात आला होता। सदर विशाल मोर्चा हा जळगाव शहरातील जीएस ग्राउंड येथून दुपारी 12 वाजता भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष देवानंद निकम व राष्ट्रीय पिछड़ा ओबीसी वर्ग मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुभाष नावडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली नवीन बस स्थानक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। या मोर्चात जळगाव जिल्ह्यातील बहुजन समाजातील विविध सामाजिक, धार्मिक संघटना व राजकीय पक्ष सहभागी झाले। नाशिक विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर शालार्थ घोटाळा झालेला आहे। संस्था चालक, प्राध्यापक, प्राचार्य, शिक्षणाधिकारी आणि उपसंचालक या सर्वांनी कट कारस्थान करून याने 2012 नंतर भरती बंदी असताना देखील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती केलेली आहे। ते पूर्ण यांनी संघटितपणे केलेलं आहे आणि म्हणून या सर्वांवरती ताबडतोब मोका लागू झाला पाहिजे, यांना मोका लागू केला पाहिजे। जळगाव शहरामध्ये देखील अनेक शिक्षण संस्थांनी हे केलेलं आहे। मी ज्या संस्थेत प्राचार्य होतो त्या संस्थेमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर झालेला आहे आणि मी ते करत नव्हतो म्हणून मला पेन्शनसाठी त्यांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला व त्यांना काही करता आलं नाही। पण मी स्वतः त्यासाठी तक्रार दाखल केलेली आहे आणि जर त्याच्यावर सरकारने कारवाई नाही केली तर मी स्वतः आंदोलनाला बसणार आहे। संपूर्ण भारतभरात अनेक विषय आणि आजच्या तारखेला पूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण भारतात सर्व जिल्ह्यांमध्ये जवळजवळ 3500 जिल्ह्यांमध्ये आजच्या दिवशी हा मोर्चा आहे प्रत्येक ठिकाणी जिल्ह्यावर। तर याचे विषय अनेक आहेत, परंतु प्रामुख्याने आमचा जातीने ओबीसी जनगणना झाली पाहिजे आणि जो जनगणनेचा आता सुरू होणार आहे लवकरच, त्याच्यात जो ओबीसीचा कॉलम आहे त्याच्यात जातीचा उल्लेख नाहीये, त्याच्यामुळे त्यांना जनरल मध्ये टाकण्यात येईल हा धोका निर्माण झालाय। आणि जी ओबीसी जातीने जनगणना म्हटलं जाते ती सर्वसामान्य जनगणना होईल। आणि दुसरं असं, आमचे जे शिक्षक बांधव आहेत त्यांच्या संदर्भात 2011 चा स्पष्ट GR आहे की 2012 नंतर किंवा 12ला जे लोक लागतील शिक्षक म्हणून त्यांना गुणवत्ता परीक्षा देण्यात यावी असा स्पष्ट GR असताना शासनाने 2011च्या आधीच्या लोकांचे सुद्धा किंवा जे नव्याने लागलेत, जे आता रिटायर होणार आलेत, त्यांचा सुद्धा टीटी परीक्षा म्हणजे पात्रता परीक्षा घेत आहेत। तर हा अतिशय चुकीचा आणि गंभीर विषय। जर प्रत्येक क्षेत्रात करायचं ठरलं तर मग आज रिटायर होणाऱ्या लोकांना त्यांनी पळायला लावायला पाहिजे किंवा विविध परीक्षा दिल्या गेल्या पाहिजे, असं होऊ शकत नाही। मग शिक्षकांवरच अन्याय का? आणि तिसरा मुद्दा, आमचे जे यूजीसीचा कायदा आहे, तर जो केंद्र सरकारने हा कायदा लागू केला होता त्याला अक्षरशः तोकड्या आणि एकदम तुटपुंज्या युक्तिवादाने हा कायदा धोक्यात आलेला आहे। आणि जर हा कायदा धोक्यात आला किंवा रद्द झाला तर येणाऱ्या काळात SC, ST आणि ओबीसीचे जे विद्यार्थी आहे त्यांचं अपरिमित नुकसान होईल। हे नुकसान कधी भरून निघणार असेल, त्यांना अनेक परीक्षांना, स्पर्धा परीक्षांना मुकावं लागेल। हा धोका निर्माण झालाय, त्याकरता आमचा हा आजचा मोर्चा होता आणि याला आम्ही राष्ट्रीय मूल्यवासी बहुजन कर्मचारी संघटनेच्या वतीने आमचा पाठिंबा है। मैं डॉक्टर शाकिर शेख, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा महाराष्ट्र उपाध्यक्ष। जो भारत मुक्ति मोर्चा बहुजन क्रांति मोर्चे की तरफ से जो आंदोलन आज पूरे इंडिया में हो रहा है, इंडिया में 765 जिले हैं जिसमें से 725 जिलों में यह आंदोलन बड़े पैमाने पर रैली की शक्ल में हो रहा है। तो राष्ट्रीय मुस्लिम मोर्चे का भी जो है इसको सहभाग है, यूजीसी बिल लागू किया जाए, ओबीसी की जनगणना हो, EVM हटना चाहिए और टीईटी जो कायदा अभी इन्होंने जो लाया नया, ये रद्द करके जो पुराना था, जो जिन लोगों ने ऑलरेडी दिया है वो करके टीचरों को और सबको न्याय देना चाहिए। ये हमारा आज या ठिकाणी आम्ही महामहिम राष्ट्रपतींना माननीय जिल्हाधिकारी यांच्या माध्यमाने निवेदन दिलेले आहे आणि आपण बघितलेलं आहे की त्या 3 प्रमुख मागण्या आहेत की ओबीसीची जनगणना कॉलम त्याच्यात पाहिजे आणि दुसरं टीईटी ही जी 2011 पूर्वीची केलेली ती रद्द पाहिजे आणि यूजीसी ऍक्ट जो रद्द केलेला आहे काही तुटपुंज्या लोकांच्यामुळे, खास करून मी स्पष्ट सांगेल की RSSच्या लोकांनी तो रद्द करायला लावला आणि सरकारने तो लागलीच मान्य केला, तो सुद्धा रद्द होऊन
त्या कायद्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे. यासाठी जळगाव जिल्हा मुस्लिम मनियार बिरादरी व एकता संघटनेतर्फे आम्ही पाठिंबा दिला. मैं रिंकी यादव भारत मुक्ति मोर्चा की अध्यक्ष हूँ. मैं यहाँ पे जैसा आप सभी जानते हैं कि ओबीसी की जातीय जनगणना के संदर्भ में सरकार को जिलाधिकारी महोदया के माध्यम से ज्ञापन देने आई हूँ. ओबीसी की जातीय जनगणना लगभग 100 वर्ष में पूर्व 1931 ईस्वी में हुई थी, जिसके आधार पर सरकार नौकरियां, शिक्षाओं के आरक्षण दे रही थी. लेकिन ओबीसी की जातीय जनगणना के विभिन्न स्तर के सामाजिक और आर्थिक स्थितियों की सटीक जानकारी सरकार को नहीं मिल पाती है, और इसके लिए हम लोग ये रैली कर रहे हैं जिससे सरकार ओबीसी की जातीय जनगणना के लिए कार्य विकास कर सके. आप ये देखो, सरकार के पास जंगली जानवरों और पालतू जानवरों की सटीक जानकारी तो है, लेकिन ओबीसी की सटीक जानकारी सरकार के पास नहीं है. तो ये हमारा तीसरे चरण की रैली है, और हम आगे अगर इसमें नहीं हुआ तो आगे जो चौथे चरण की रैली होने वाली है 23 अप्रैल को भारत बंद होने की, तो हम लोग संविधान के दायरे में रहकर ये लड़ाई आगे बढ़ाएंगे, और 23 अप्रैल को संविधान के दायरे में रहकर भारत बंद करने का ऐलान करते हैं और चक्का जाम करेंगे. धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.